तुम्ही कधी ऐकलंय का की देव आपल्या भक्तासाठी संपूर्ण मंदिरच फिरवतो? संत नामदेव महाराजांसोबत अगदी असंच घडलं होतं. एक दिवस त्यांना मंदिरातून बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर जे घडलं ते पाहून सगळेच थक्क झाले. संत नामदेव महाराज विठ्ठलाचे अत्यंत मोठे भक्त होते. त्यांचे मन कायम भगवंताच्या भक्तीत रमलेले असायचे. त्यांना जगातील कोणत्याही गोष्टीचा मोह नव्हता. ते रोज मंदिरात जाऊन विठ्ठल नामात तल्लीन व्हायचे. पण त्या काळात काही लोकांना त्यांची भक्ती मान्य नव्हती. त्यांना वाटायचं की नामदेव महाराज मंदिरात बसण्या लायकीचे नाही. एक दिवस नामदेव महाराज मंदिरात भजन करत बसले होते. तेवढ्यात काही लोकांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, तुम्ही मंदिराच्या आत बसू शकत नाही, बाहेर जाऊन भजन करा. हे ऐकूनही नामदेव महाराज रागावले नाही. ते शांतपणे मंदिराच्या मागे जाऊन विठ्ठलाचं नामस्मरण करू लागले. नामदेव महाराजांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यांच्या मनातील विठ्ठलाचं प्रेम मात्र अजिबात कमी झालं नव्हतं. ते फक्त एकच म्हणत होते, विठ्ठला, जर माझी भक्ती खरी असेल तर मला तुझे दर्शन दे. आणि मग अचानक आकाशात जोराचा वारा सुटला. मंदिराच्या भोवती धूळ उडू लागली. ढगाचा गडगडाट सुरू झाला. क्षणभर सगळे घाबरून इकडे तिकडे पाहू लागले आणि तेवढ्यात जे घडलं ते पाहून लोकांच्या अंगावर काटाच आला. असं म्हटलं जातं की संपूर्ण मंदिर हळूहळू नामदेव महाराजांच्या दिशेने फिरू लागले. ज्या दिशेला आधी मंदिराचं मुख होतं, आता विठ्ठल स्वतः नामदेव महाराजाकडे पाहत उभे होते. हे पाहून सगळे थक्क झाले. त्यांना समजलं की देवासाठी जात, पैसा किंवा मोठेपणा महत्त्वाचा नसतो. महत्त्वाची असते ती फक्त खरी भक्ती. त्या दिवशी विठ्ठलाने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की जो भक्त मनापासून भगवंताला हाक मारतो, भगवान कायम त्यांच्यासोबत उभे असतात. जय हरी विठ्ठल. जर तुम्हालाही विठ्ठलावर खरी श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय हरी विठ्ठल. जय जय रामकृष्ण हरी.